ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। आपण कालच्या भागामध्ये पाहिलं, दशमस्कंदाचा उत्तरार्ध पाहत असताना आपण समंतक मण्याची गोष्ट पाहिली। मथुरेतून द्वारकेकडे श्रीकृष्णाचे गमन कसे झालेले आहे। समंतक मण्याच्या बाबतीत आपण पाहिले की समंतक मणी श्रीकृष्णाने स्वीकारला नाही, परंतु तो सत्राजिताने सत्यभामेला लग्नाच्या वेळेस भेट म्हणून दिलेला आहे आणि तो श्रीकृष्णाच्या घरीच आलेला आहे, परंतु त्याला श्रीकृष्ण भगवंतांनी स्पर्श केला नाही कधी। आता सध्या असे म्हणतात की जगन्नाथपुरीत मूर्तीच्या खाली तो समंतक मणी ठेवलेला आहे। त्यानंतर आपण सुदामाचे चरित्र पाहिले, रुक्मिणी विवाह पाहिला संपन्न झालेला भगवंताचा, रुक्मिणीशी विवाह संपन्न झालेला आहे। सुदामाचे चरित्र आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर श्रीकृष्ण भगवान द्वारकेमध्ये आलेले आहेत। त्यानंतर श्रीकृष्ण बलरामांची एकदा ते द्वारकेमध्ये निवास करत असताना खग्रास सूर्यग्रहण लागते आणि त्या खग्रास सूर्यग्रहणामध्ये तीर्थक्षेत्री गंगा स्नानासाठी म्हणून सर्व द्वारकावासियांना घेऊन श्रीकृष्ण बलराम समंत पंचक नावाच्या तीर्थक्षेत्रावर आलेले आहेत। तिकडून सर्व पांडव सुद्धा आलेले आहेत खग्रास सूर्यग्रहणाच्या निमित्ताने। त्याच तीर्थक्षेत्रावर गोकुळवातील नंदबाबा, यशोदा आणि सर्व गोपगोपी तेही तिथे आलेले आहेत। ह्या सर्वांची तिथं भेट झालेली असा भागवतामध्ये प्रसंग आहे की श्रीकृष्ण बलरामाशी गोपगोपींची भेट झालेली आहे। सर्वांना अत्यंत आनंद होतो। नंदबाबा आणि यशोदा श्रीकृष्णाची गळाभेट घेतात आणि यशोदा श्रीकृष्णाला परत आपल्या जवळ घेऊन त्याच्या तोंडावरून हात फिरवीत त्याच्याशी गप्पा मारत बसते। असे अत्यंत सुंदर असे वर्णन तिथे आलेले आहे। त्यानंतर श्रीकृष्णाने त्या ठिकाणी गोपींना अध्यात्म ज्ञान दिलेलं आहे। गोपींशी चर्चा करत करत गोपींना पण अध्यात्म ज्ञान दिलं आहे आणि या उपदेशाचे वारंवार स्मरण करून गोपींच्या जीवांचे पंचकोश नष्ट झालेले आहेत आणि त्या भगवंताशी एकरूप झालेल्या आहेत। आणि आपण जे पाहतो की श्रीकृष्णाला जे गोपी चंदन लावतात त्या गोपी चंदनामध्ये गोपींचा वास असतो असे म्हणतात आणि ते गोपी चंदन श्रीकृष्ण भगवंत नेहमी धारण करत असतात। त्यानंतर पांडवांचा पण सर्व कुटुंब तिथे आलेले आहे। त्यातील द्रौपदी भगवंताच्या सर्व राण्यांची चर्चा करते असाही अध्याय त्या ठिकाणी आलेला आहे। ती प्रत्येकाला विचारते की कशा पद्धतीने तुमचं पाणीग्रहण झालेलं आहे। द्रौपदी म्हणतीये, हे रुक्मिणी, हे भद्रे जांबवती, हे सत्ये, हे सत्यभामे, हे कालिंदी, हे शैब्ये, लक्ष्मणे, रोहिणी आणि अन्य श्रीकृष्ण पत्न्यांनो, स्वतः श्रीकृष्ण भगवंतांनी आपल्या मायेने लोकांचे अनुकरण करीत तुमचे कोणत्या प्रकारे पाणीग्रहण केले ते मला तुम्ही सांगा। अशा प्रकारे द्रौपदीने विचारल्यावर रुक्मिणी सांगते की माझा विवाह कसा कसा झालेला आहे। सत्यभामा सांगते की तिचा विवाह कसा कसा झाला आहे, सत्राजिताने तिला कसं अर्पण केलेलं आहे। जांबवती सांगते की जो सिमंतक मणी जांबवंताकडनं घेत असताना जांबवंतांनी आपली लेक जांबवती श्रीकृष्णाला अर्पण केलेली आहे। कालिंदी सांगते की मी श्रीकृष्णाशी कसं लग्न केलं आहे। अशा प्रकारे त्यांच्या संवादाचे अत्यंत सुंदर असं वर्णन भागवतामध्ये आलेलं आहे। 16,000 पत्न्यांच्या वतीने रोहिणी सांगते की दिग्विजयाच्या वेळी भौमासुराने पुष्कळ राजांना जिंकून त्यांच्या अम्मा कन्यांना आपल्या महालात बंदी करून ठेवले होते। भगवंतांनी हे जाणले आणि युद्धामध्ये भौमासुराचा त्याच्या सेनेसह संहार करून स्वतः पूर्ण काम असूनही आम्हाला तेथून सोडून आणून आमचे पाणीग्रहण केले आणि जन्ममृत्यूरूप संसार चक्रातून आमची सुटका केलेली आहे। अशा प्रकारे त्या ठिकाणी सर्वांचा संवाद झालेला आहे, सर्वांच्या भेटी झालेल्या आहेत आणि सर्वांना अत्यंत आनंद प्राप्त झालेला आहे एकमेकाच्या भेटीने। त्यानंतर वसुदेवाचा यज्ञोत्सव साजरा झालेला आहे। वसुदेवानी त्यानंतर यज्ञोत्सव केलेला आहे। त्याही ठिकाणी सर्वांच्या भेटी झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी भगवंतांनी वसुदेवांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश केलेला आहे। देवकीला तिच्या 6 पुत्र जे कंसाने मारले होते त्यांच्या दर्शनाची ओढ देवकीला लागलेली असते आणि ती श्रीकृष्णाला तसे विनवणी करते। त्यावेळी श्रीकृष्णाने पाताळामध्ये जाऊन बलिराजाची प्रार्थना करून त्या पुत्रांचे दर्शन देवकीला करून दिलेले आहे असा उल्लेख इथे आलेला आहे। अशा प्रकारे 10व्या स्कंदामध्ये त्यानंतर
सुभद्रा हरणाचा प्रसंग आलेला आहे. बलराम आणि कृष्णाची बहीण सुभद्रा हिच्याशी अर्जुनाने कोणत्या प्रकारे विवाह केला हे परीक्षित राजा श्री शुकमुनींना विचारत आहेत. श्री शुकमुनी म्हणाले, अर्जुन एकदा तीर्थयात्रेच्या निमित्ताने पृथ्वी पर्यटन करीत असताना प्रभास क्षेत्री जाऊन पोहोचला आणि तेथे त्याने ऐकले की आपल्या मामाची मुलगी सुभद्रा हिचा विवाह बलराम दुर्योधनाबरोबर करू इच्छितात, पण सुभद्रेची इच्छा अर्जुनाशी विवाह करायची असते. त्यावेळेस आपली इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी अर्जुन तेथे 4 महिने निवास करतात आणि ते त्रिदंडी संन्यासाचा वेश घेऊन द्वारकेमध्ये राहतात. त्यांना कोणीही ओळखत नाही. त्यावेळेस बलरामांनी वाढलेली भिक्षा ते रोज श्रद्धेने घेत असतात. सुभद्रा एकदा देवाच्या मोठ्या जत्रेसाठी रथात बसून द्वारकेच्या बाहेर पडते. त्यावेळेस महारथी अर्जुन देवकी, वसुदेव आणि श्रीकृष्णाच्या संमतीने श्रीकृष्ण भगवंतच अर्जुनाला सांगतात की तू आता हिचं हरण कर, नाहीतर बलराम ऐकणार नाही, तो दुर्योधनाशी हिचा विवाह लावून देईल. त्यावेळेस अर्जुन सुभद्रेचे त्या ठिकाणाहून अपहरण करतात आणि सुभद्रेशी विवाह संपन्न करतात. अशा प्रकारे अर्जुनाने सुभद्रा हरण करून श्रीकृष्णाच्या संमतीनेच तिच्याशी विवाह केलेला आहे. त्यानंतर वेदांची स्तुती आलेली आहे. परीक्षित भगवान श्री शुकमुनींना वेदांबद्दल विचारतात आणि शुकमुनी वेदांची स्तुती करतात आणि त्याला म्हणतात की परीक्षिता, संयमी, ज्ञानी, पूर्णकाम आणि नैतिक ब्रह्मचारी अशा नारदांनी भगवान नारायणांनी केलेला उपदेश तू श्रद्धेने ग्रहण कर. अशा प्रकारे 10व्या अध्यायामध्ये भृगु ऋषीकडून पुन्हा 3 देवांची परीक्षा आलेली आहे. तसेच पूर्ण 10व्या स्कंद पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आपण पाहिलं की भगवान श्रीकृष्णांच्या लीला विहाराचे दर्शन आपल्याला या दशमस्कंदामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. अनेक प्रकारच्या लीला श्रीकृष्णाने केलेला त्याचे कथन आपण ह्या 10व्या स्कंदात केलेले आहे आणि आपण आता 11व्या स्कंदाकडे जात आहोत. यदुवंशाला ऋषीचा शाप झालेला आहे. शुकाचार्य म्हणतात की भगवान श्रीकृष्णाने बलराम आणि इतर यादवांना आपल्याबरोबर घेऊन दैत्यांचा संहार केला. तसंच कौरव पांडवामध्ये सुद्धा लवकरच एकमेकांचे प्राण घेणारा कलह उत्पन्न करून पृथ्वीवरील भार उतरवला. कौरव आणि कपटाने दूध केळून युद्ध ओढून घेतले आणि त्यात त्यांचा नाश झाला. अशा प्रकारे आपल्या बाहुबळावर सुरक्षित असलेल्या यदुवंशीयाकडून राजे आणि त्यांच्या सेनेचा नाश करून पृथ्वीवरील भार नष्ट करायचे कार्य आता आपल्याला करायचे आहे, असा श्रीकृष्णाने विचार केला की ह्यांना यदुवंशाला माझा सुरक्षित असा आधार आहे. त्यामुळे हे एका परीने जोवर अजिंक्य असे समजत आहेत स्वतःला आणि ते अत्यंत अभिमानाने आणि गर्वाने उन्मत्त झालेले आहेत आणि हा गर्व अभिमान पूर्णपणे नाहीसा होणार नाही तोपर्यंत यदुवंशाचा नाश होणार नाही हे श्रीकृष्णाने मनोमन जाणले आणि दुसऱ्या कोणाकडून कोणत्याही प्रकारे यांचा पराजय होणे शक्य नाही. म्हणून ते प्रभास बेटामध्ये एकमेकावर उत्पन्न होणाऱ्या अग्नीप्रमाणे यदुवंशामध्ये परस्पर कलह उत्पन्न करणे आता आवश्यक आहे आणि त्यानंतरच माझे काम येथील संपेल आणि मी परमधामाकडे जायला मोकळा होईल, असा श्रीकृष्ण विचार करत आहेत, असे वर्णन या अध्यायामध्ये आलेले आहे. त्यावेळेस परीक्षित राजा म्हणतात की कोणत्या ब्राह्मणांचा त्यांना शाप मिळाला यदुवंशाला हे तुम्ही मला सांगा. त्यावेळेस शुकमुनी सांगत आहेत की एका ठिकाणी विश्वामित्र, असित, कण्व, दुर्वास, भृगु, अंगिरा, कश्यप, वामदेव, अत्री, वशिष्ठ, नारद इत्यादी ऋषी पिंडारक क्षेत्रामध्ये आलेले आहेत एकदा. त्यावेळेस त्या ठिकाणी यदुवंशातील काही उद्धट कुमार खेळत खेळत त्यांच्याजवळ गेले. त्यामध्ये कृष्णाची मुलं होती. यदुवंशातील अनेक राजपुत्र होते. ते खेळत खेळत तिथे गेलेले आहेत. त्यांनी कोटीच नम्रता धारण करून ऋषींच्या चरणी प्रणाम केला आणि जांबुवतीचा पुत्र श्रीकृष्ण जांबुवतीचा पुत्र सांब याने स्त्रीवेश धारण करून ऋषींना विचारले की त्याचे मित्र ऋषींना विचारत आहेत की ही आमची मैत्रीण गर्भवती आहे आणि आम्ही आपणास एक गोष्ट विचारू इच्छितो की हिला पुत्र होईल का कन्या होईल.
त्यांची थट्टा करण्यासाठी असे सर्व राजपुत्र विचारतात. त्यावेळेस ऋषी रागाने त्यांच्याकडे बघतात आणि ते म्हणतात, परीक्षिता, त्या कुमारांनी जेव्हा त्यांची अशी चेष्टा केली तेव्हा रागावून ते म्हणत आहेत, मूर्खांनो, याला तुमच्या कुलाचा नाश करणारे मुसळ होईल. मी शाप देतो ही तुम्ही आमची थट्टा आरंभली आहे, ही गर्भवती नाही आहे, हे सगळं नाटक आहे आणि तुमच्या कुळाचा नाश करणारे मुसळ ह्याच्या पोटी जन्म होईल, असे ऋषी त्यांना शाप देतात. आणि यदुवंशाला त्या ठिकाणी शाप मिळतो. त्यानंतर त्या ठिकाणी एक लोखंडी मुसळ दिसते आणि सर्वजण मग पश्चातापाने म्हणतात की हे आम्ही काय करून बसलो, आणि व्याकुळ होऊन ते मुसळ घेऊन ते समुद्रामध्ये टाकून देतात. त्यावेळेस त्या समुद्रातून त्या मुसळाचे तुकडे होतात आणि ते किनाऱ्यावर वाहत येऊन त्यापासून लव्हाळी बनतात आणि त्याच लोखंडाचा तुकडा घेऊन एक व्याध शिकारी आपल्या बाण बनवतो शिकार करण्याचा. असा हा कथाभाग इथे आलेला आहे. त्यानंतर वसुदेवांकडे गेलेले आहेत. वसुदेवांना नारदाने उपदेश केलेला आहे, ह्याचा उल्लेख इथे आलेला आहे. त्यानंतर उद्धव श्रीकृष्णाला भेटतात आणि ते पाहतात की इथे काहीतरी वेगळंच वातावरण आहे. श्रीकृष्ण परत विमनस्क अवस्थेत आहेत आणि काहीतरी विचार करत आहेत. ते विचारतात श्रीकृष्ण भगवंताला की काय चालू आहे. त्यावेळेस भगवंत एका ठिकाणी विमनस्क होऊन बसलेले आहेत. ते सांगतात, श्रीकृष्ण उद्धवाला सांगत आहेत, शुकमुनी सांगतात की द्वारकेत आपले पुत्र सनकादी देव, प्रजापती ब्रह्मदेव, भूतगणासह सर्व महादेव, सद्गुरूंसह देवराज इंद्र हे सर्वजण श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. सर्व देव, सर्व ऋषीगण, सर्व श्रीकृष्णाच्या दर्शनाला आलेले आहेत. ब्रह्मदेवादी सर्व देव आहेत आणि ते श्रीकृष्णाला म्हणत आहेत. ते त्याची सर्वप्रथम स्तुती करतात आणि म्हणतात, हे स्वामी, कर्माच्या मोठ्या बंधनातून सुटण्याची इच्छा करणारे आपल्या हृदयात ज्याचे चिंतनच असतात त्या आपल्या चरणकमलांना आम्ही बुद्धी, इंद्रिय, प्राण, मन आणि वाणीने आज प्रत्यक्ष नमस्कार करत आहोत. आणि ब्रह्मदेव श्रीकृष्णाला म्हणतात, भगवंताची स्तुती करतात आणि ते म्हणतात, सर्वात्मन प्रभो, आपण अवतार घेऊन पृथ्वीवरील भार कमी करावा अशी आम्ही अगोदर प्रार्थना केली होती. त्या प्रकारे आपण चांगल्या तऱ्हेने आपलं काम पूर्ण केले आहे. सत्यपरायण साधू पुरुषांच्या ठिकाणी आपण धर्माची स्थापना सुद्धा केलेली आहे. 10 दिशांचे दोष दूर केलेले आहेत आणि आपली कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे. आपण हे सर्वोत्तम रूप धारण करून यदुवंशात अवतार घेतलेला आहे. हे प्रभू, अशा प्रकारे कलियुगात आपल्या लीलांचे श्रवण कीर्तन सर्वजण करत आहेत आणि सर्व अज्ञानरूप अंधकाराच्या पलीकडे सहज निघून जातील हे सिद्ध झालेलं आहे. म्हणून हे वैकुंठनाथ, आता आपले कार्य संपन्न झालेले आहे. आपणास योग्य वाटत असेल तर आपण आपल्या परमधामात परत यावे, वैकुंठामध्ये आपण यावे अशी आम्ही इच्छा प्रदर्शित करतो. त्यावेळेस श्रीकृष्ण भगवान म्हणतात, हे ब्रह्मदेवा, तू म्हणालास तसेच विचार माझ्या मनामध्ये घोळत आहेत आणि मी ते ठरवतच आहे. पृथ्वीवरील भार उतरवलेला आहे मी पूर्णपणे, परंतु हे यादवकुळ पराक्रम, शौर्य आणि संपत्तीने सध्या उन्मत्त झालेले आहे आणि हे सर्व पृथ्वी गिळून टाकतील असे मला वाटत आहे. म्हणून मी थोडासा ह्या सर्वांना रोखून धरण्यासाठी थांबलेलो आहो. या उच्चंकल यदूंचा हा विशाल वंश नष्ट न करताच जर मी निघून आलो तर मर्यादेचे उल्लंघन करून हे या जगाचा संहार करतील, हे मला पुढचं दिसत आहे. आणि ब्रह्मदेवा, म्हणूनच आता ब्राह्मणाचा शापही आता त्यांना मिळालेला आहे आणि वंशाचा नाश होण्यास सुरुवात झालेली आहे. यांचा अंत झाला की मी स्वधामाला परत येईल असे श्रीकृष्ण भगवंत ब्रह्मदेवाला सांगत आहेत. आणि हे उद्धवाला जेव्हा समजतं त्यावेळेस उद्धव श्रीकृष्णाला म्हणतो की हा काय विचार तुम्ही करत आहात की यादवांच्या वंशाचा नाश तुम्हाला करायचा आहे. त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंत उद्धवाला सांगतात की जिकडे तिकडे मला मोठे मोठे अपशकुन दिसत आहेत. ब्रह्मांडामध्ये, पृथ्वीवरती, तिन्ही लोकामध्ये मला अपशकुन दिसत आहेत. तसेच हा आपल्या ऋषींनी दिलेला, आपल्या वंशाला, यदुवंशाला दिलेला शाप टाळणे अशक्य आहे.
त्यामुळे मी आता सर्व द्वारकावासियांना सांगत आहे की आपल्याला द्वारका सोडावी लागेल, इथून आपल्याला निघावं लागेल. कारण आपण जर इथं राहिलो तर आपल्या सर्वांचा विनाश अटळ असा आहे. त्यामुळे आपण द्वारका सोडून प्रभास क्षेत्री जाऊया असे मी त्या सर्वांना सांगत आहे. आणि आता उशीर करू नका जायला, आपल्याला लवकरात लवकर इथून निघून जावे लागणार. भगवान श्रीकृष्णाने जेव्हा अशी यातना केली तेव्हा यादवांनी प्रभास क्षेत्री जाण्याचे ठरवून रथ सज्ज केलेले आहेत. उद्धव श्रीकृष्णाचा एकांत भक्त होता. जेव्हा त्याने ती तयारी पाहिली, भगवंताची आज्ञा ऐकली आणि अतिशय घोर अपशकुन झाल्याचेही पाहिले, तेव्हा तो जगाच्या अधिपतीचे ईश्वर असण्याच्या श्रीकृष्णाकडे एकांतात त्याची भेट घेतात ह्या गडबडीमध्ये सुद्धा, आणि त्यांच्या चरणावर डोके टेकून त्यांना नमस्कार करतात आणि म्हणतात, हे योगेश्वर देवाधिदेव, आपल्या लीलांचे श्रवण कीर्तन पुण्यकारक आहे आणि आपण परमेश्वर असल्यामुळे शक्य असूनही आपण ब्राह्मणांचा शाप निष्प्रभ केला नाही, यामध्ये आपली काहीतरी निश्चित योजना आहे. त्यावेळी श्रीकृष्ण भगवंत उद्धवाला अत्यंत सुंदर असा उपदेश केला आहे. श्रीकृष्ण भगवंताने उपदेश केलेला आहे आणि सांगितलेला आहे. अवधूत उपाख्यान, अवधूताच्या आख्यानातून त्यांनी गुरु आणि शिष्याला गुरु कशा पद्धतीने, अवधूत म्हणजे श्री दत्तात्रय यांचं आख्यान सांगितलेलं आहे की दत्तात्रयांच्या 24 गुरूंनी दत्तात्रयाला कशा पद्धतीने उपदेश केला तो पूर्णतः श्रीकृष्ण भगवंत उद्धवाला सांगत आहेत की गुरु कोणते कोणते आपल्याला गुणसंपन्न करतात. असं त्यांनी 7 गुरूंची कथा त्या 24 गुरूपैकी सांगितलेली आहे आणि इहलौकिक आणि पारलौकिक भोगाच्या असारतेचे निरूपण पूर्णतः उद्धवाला केलेले आहे. त्यांनी उद्धवाला बद्ध, मुक्त आणि भक्तजन यांची लक्षणे सांगितलेली आहेत आणि त्या लक्षणाद्वारे ते त्यांना गोपनीय असे परम रहस्य सांगतात. त्याचप्रकारे सत्संगाचा महिमा आणि कर्मानुष्ठान व कर्मत्यागाची रीतही समजावून सांगतात. हंसरूपाने सनक इत्यादींच्या उपदेशांचे ते वर्णन करतात. असा खूप मोठा उपदेश ह्या भागवतामध्ये आलेला आहे. त्या ठिकाणी ते भक्तियोगाचा महिमा सांगतात, ध्यानविधी संपूर्णतः ते उद्धवाला सांगतात, भिन्न भिन्न सिद्धींची नावे सांगतात, अनेक लक्षणे सांगतात, अनेक भगवंताच्या विभूतींचे वर्णन ते उद्धवाला करून सांगतात, वर्णाश्रम धर्माचे निरूपण करतात. सर्व वर्णाश्रम धर्म तो त्याचं निरूपण त्यांनी उद्धवाला अत्यंत विस्ताराने केलेलं आहे. त्यानंतर वानप्रस्थ आणि संन्यासी याही धर्माचं ते त्याला विस्तारपूर्वक वर्णन करतात, जे मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिलेलं आहे. अशा प्रकारे ज्ञान, भक्ती, यम, नियमादी साधनांचे ते वर्णन करून उद्धवाला ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग परत एकदा पूर्णतः सांगतात आणि गुणदोष व्यवस्थेचे स्वरूप सांगून त्या रहस्याचा भेद करतात. सर्व तत्व सांगतात, सृष्टी उत्पत्तीची तत्व सांगतात, पुरुष, प्रकृती इत्यादी विवेकाने कशा प्रकारे सृष्टी उत्पन्न झाली हेही सांगतात. अशा पद्धतीने श्री भगवंताने उद्धवाला त्याच्या वृत्तीचे निरूपण होण्यासाठी आणि त्याला वैराग्य उत्पत्ती व्हावी यासाठी खूप चांगल्या पद्धतीने ह्या परमार्थाचं निरूपण केलेलं आपल्याला इथे पाहायला मिळतं. आणि उद्धवाला हे निरूपण करून, उपदेश करून ते बद्रिकाश्रमात जाण्याची विनंती करतात की हे उद्धवा, तू सुद्धा आता इथे राहू नको, आम्ही सर्वजण प्रभास क्षेत्री जाणार आहेत आणि तू ज्या ठिकाणी माझा सतत वास असतो अशा बद्रिकाश्रमाला तू जा आणि तिथे जाऊन तू वास कर, तिथे तुला परत आम्ही सर्वजण भेटू अशी आज्ञा करतात उद्धवाला. आणि उद्धव बद्रिकाश्रमामध्ये निघून जातात आणि हे सर्व यादव द्वारकावासी प्रभास क्षेत्री जाण्यासाठी सज्ज होतात. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. गेले 7 दिवस आपण भागवताचे श्रवण केले आहे. आपण एका वेगळ्याच वातावरणामध्ये होतो. 7 दिवस आपण कृष्ण कथेमध्ये
रंगून गेलेलं असं होतं. हे 7 दिवस आपल्याला कसे गेले हे समजले सुद्धा नाही. या कोरोनाच्या काळामध्ये आजूबाजूला परिस्थिती भीषण होत असताना आपल्या मानसिक धैर्य वाढण्यासाठी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ह्या ज्या ग्रंथांचे अध्ययन सांगितलेले आहे की ज्या ग्रंथाच्या अध्ययनाने आपले मानसिक सामर्थ्य वाढते, जे सध्याच्या काळामध्ये अत्यंत आवश्यक असे आहे, मन शांत राहते, त्याचे आपण ह्या 7 दिवसामध्ये वाचन केलेले आहे. सर्वप्रथम 2 मिनिट मी आपल्याशी संवाद करू इच्छिते, कारण आज आपली समाप्ती आहे आणि 12 स्कंदातील शेवटचा श्लोक झाल्यानंतर फक्त आरती करायची असते, त्यानंतर बोलता येत नाही असा प्रघात आहे. मी गेली 5 वर्ष भागवताचा अभ्यास करत आहे. 4-5 वर्षापासून सतत मनात येत आहे की आपल्याला भागवत सांगता यावं, आणि त्या दृष्टीने माझा अभ्यास चालू होता. सर्वप्रथम आमचे कुलदैवत तुळजाभवानी यांना नमन. आमच्या घराचे उपास्य दैवत श्री दत्तात्रेयाला नमन. माझे आई वडील माधवराव देशपांडे व पद्माताई देशपांडे यांच्या संस्कारामध्ये अध्यात्माचे धडे शिकत शिकतच मी लहानाची मोठी झाले. त्यानंतर अंबेजोगाई येथे सासरी आल्यानंतर राजाभाऊ चौसाळकर आमचे दादा यांच्या सहवासामध्ये गेली 30 वर्ष मी अध्यात्माचा जवळून अवलोकन केले. दादा अध्यात्म जणू जगतच होते. त्यांच्यासोबत अनेक ग्रंथांची ओळख झाली. अनेक अध्यात्माचे धडे त्यांच्यासोबत मी घेतले आणि मुळातच असलेली आवड तिचे पोषण होत गेले आणि ती आवड वाढत गेली. त्यानंतर मागच्या महिन्यामध्ये माझ्या बहिणी, मुख्यत्वे सुलभा, ज्योती, नंदा, तसेच आमच्या आशाताई, रोहिणी, रेखाताई, छायाताई या सर्वांच्या आग्रहामुळे त्यांनी सांगितले की आता ह्या अक्षय तृतीयेला तू भागवत आम्हाला सांगायचंच आहेस. तेव्हा मी धैर्य करून भागवत सांगण्यासाठी सुरुवात केली. तसेच माझ्या सर्व मैत्रिणी ज्ञानप्रबोधिनी मा शारदा गटाच्या, ज्यांच्यासोबत गेली 10 वर्ष अध्यात्माचा आम्ही आमच्या BCमध्ये अभ्यास करत आहोत, तसेच अंबेजोगाई येथील प्रायव्हेट प्रॅक्टिशनरचा ग्रुप, त्या माझ्या सर्व मैत्रिणी, त्यांच्याही सोबत सत्संग आम्ही दर आठवड्याला करत होतो. त्यावेळेस अनेक ग्रंथांचे वाचन करण्यात आले. मनाचे श्लोकापासून आम्ही सुरुवात केलेली होती त्या पण सत्संगामध्ये. तिथे पण अनेक ग्रंथ, भागवत, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा, विवेक सिंधू इत्यादी ग्रंथांचं आम्ही वाचन करत गेलो आणि ती आवड वाढत गेली. तसेच मला प्रेरणा देणारे माझी दोन्ही मुलं, माझ्या दोन्ही सुनबाई व सर्व भाचे, भाच्या, सर्व लेकी, सुना आणि सर्व माझ्या मैत्रिणी, माझ्या मावशी, तसेच माझ्या आईच्या ठिकाणी असणारी सौ सिंधू मावशी, जी माझं भागवत अत्यंत नियमितपणे एकाग्रतेने ऐकत आहे, तिलाही माझं नमस्कार. सर्व माझे मावस भाऊ, मावस बहिणी, मावस भाऊ, मावस भावांच्या नाती, हे सर्वजण माझं भागवत गेल्या 7 दिवसापासून नित्य नियमाने ऐकत आहेत. आमच्या संपर्कातला लोणीकर वहिनी, चौसाळकर वहिनी, कोपरेकर वहिनी, परदेशी वहिनी, ह्या सर्व माझ्या मैत्रिणी अत्यंत जवळच्या अशा त्या सगळ्या जणी माझं भागवत अत्यंत नियमितपणे ऐकत आहेत आणि मला प्रोत्साहन देत आहेत. रोज अभिप्राय देऊन त्या मला रोजचा उत्साह माझा पण वाढवत आहेत. अशा प्रकारे हे भागवत सांगण्यासाठी मी धैर्य केलं आणि आपण सर्वांनी व्हॉट्सअप ग्रुपच्या मदतीने खूप उत्साहामध्ये सहभाग नोंदवला. परवाच्या दिवशी आपण श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला आणि सगळ्या ग्रुपवरती सगळ्यांनी कृष्णाची अत्यंत सुंदर अशी गाणी म्हणली. आवर्जून सांगावेसे वाटते म्हणजे आमचे ॲडव्होकेट प्रकाशराव तेरकर भाऊजी,
त्यांनी या भागवतामध्ये बासरीचे सूर आणले. आम्हा सर्व जणींना वाटत होतं की आपल्या भागवतामध्ये कुठून तरी बासरीचे सूर यावेत. तांत्रिक बाजूचा तेवढा माझा अभ्यास नसल्यामुळे मला व्हिडिओमध्ये बासरीचे सूर आणता येत नव्हते. परंतु प्रकाशराव भाऊजींनी ती उणीव भरून काढली आणि त्यांनी बासरीवर अत्यंत सुंदर असं राधेचं गीत गायन करून आमच्या भागवतामध्ये बासरीचे सूर आणलेले आहेत. खरंच भाऊजी तुम्हाला पण नमस्कार. अशा प्रकारे माझ्या सर्व आप्त स्वकीयांनी, माझ्या मैत्रिणींनी, मित्रपरिवारांनी सर्वांनी मला प्रोत्साहन दिल्यामुळे मी हे धैर्य करू शकले आणि आपण सर्वांनी अत्यंत सक्रिय सहभाग घेऊन मला प्रेरणा दिली. त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद देते. अजून आवर्जून उल्लेख करावयाचा म्हणजे आपल्या सर्वांच्या परिवारातील देवदूत डॉक्टर जे.के. देशमुख, जे आपल्या परिवारातील सर्वांचे देवदूतच आहेत जणू काही. मला 6 महिन्यापूर्वी कोरोना झाला होता. त्यामधून अगदी होम क्वारंटाईन राहूनच डॉक्टरांनी अत्यंत चांगली ट्रीटमेंट देऊन मला कोरोनातून सुखरूप बाहेर काढले आणि त्यानंतर अगदी 3 महिन्यानंतरच मी हा भागवत सप्ताह करू शकले. त्यामुळे डॉक्टर जे.के. देशमुख, त्यांची पत्नी माझी बहीण नीता देशमुख यांचे मी ऋण व्यक्त करते. त्यांना मनपूर्वक धन्यवाद देते. तसेच माझ्या मामाची मुलं व्यंकट देशपांडे, रवींद्र देशपांडे, सुरेंद्र देशपांडे आणि त्यांच्या सुनबाई, सर्व सुनबाई, त्यात प्रणिता देशपांडे हिच्या मार्गदर्शनाखाली मी भागवतासाठी वेळोवेळी मार्गदर्शन घेत आहे. त्यातील सुधारणा, त्यातील सूचना प्रणिता मला सतत करत आहे. मी त्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. तसेच ज्यांचा उल्लेख आवर्जून करावयाचा राहिला असे माझे पती डॉक्टर गोपाळ चौसाळकर, ज्यांनी 7 दिवसामध्ये मला भरपूर मदत केलेली आहे. आम्ही दोघांनी मिळून हे भागवत आमच्या घरामध्ये संपन्न केलेलं आहे. व्हिडिओ करणे, मोबाईलचे चॅट, ह्या सर्व गोष्टी, तांत्रिक बाजू त्यांनी उत्तम प्रकारे सांभाळलेल्या आहेत. त्यांचे पण मनपूर्वक धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय.